जय महाराष्ट्र सर्वांना। आज एका महत्त्वाच्या विषयावरती मी आलेली आहे। ॲक्च्युली हा विषय 9 तारखेला जेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा झाला तेव्हापासून हा विषय अगदी चर्चेला आहे। रोज कुठल्या ना कुठल्या चॅनलवरती कोण ना कोण आपल्या पॉडकास्टमधनं हा विषय मांडताना दिसतोय। विषय आहे राजसाहेबांनी वर्धापन दिनाच्या सभेमध्ये कुंभमेळ्यावरती केलेलं वक्तव्य। आता हे चूक की बरोबर हे म्हणण्यापेक्षा एका अशा मुद्द्याला हात घातला गेलाय किंवा एक असा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये, ते म्हणजे गंगेचं पाणी। गंगा नदी शुद्ध की अशुद्ध या अनुषंगाने या महत्त्वाच्या विषयाला देशातल्या सगळ्या मीडियावरती लोक येऊन बोलतायत। कोण श्रद्धेवरती बोलतोय, कोण अंधश्रद्धेवरती बोलतोय, कोण शास्त्रीयदृष्ट्या बोलतोय। म्हणजे विषय मुळात हा आहे की ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी हा महत्त्वाच्या मुद्द्यावरती त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये बोलले त्याच्यानंतर ह्या सगळ्या मुद्द्याला चर्चेला सुरुवात झाली आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा आलंय की गंगेचं पाणी शुद्ध आहे की अशुद्ध आहे। खरं तर आपण ना मूळ मुद्दा जो आहे ना तो बाजूला ठेवतोय आणि श्रद्धेच्या नावाखाली भलतंच काहीतरी आपण बडबडतोय असं मला वाटतंय। कारण बऱ्याच चर्चा झाल्या, इतके दिवस मीही सगळ्यांचं ऐकते की कोण काय बोलतंय, कोण काही नाही बोलत। बरेच विचारवंत मंडळी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की शास्त्रीय दृष्ट्या राजसाहेब बोलले ते बरोबर आहे का, तर हो ते बरोबर आहे। खरंच गंगेचं पाणी शुद्ध आहे का याच्यावरती अभ्यास व्हायला पाहिजे। जसं सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलले की पंतप्रधान राजीव गांधी हयात असताना हा मुद्द्याला सुरुवात झालेली, पण अद्यापही गंगेचं पाणी शुद्ध झालेलं नाहीये। आता याचा विचार जे केंद्रात बसलेले सरकार आहे, जे दुसऱ्यांदा लोकांनी इतक्या भरोशाने निवडून दिलेलं आहे, त्या केंद्रात बसलेल्या सरकारने एक गंगा शुद्धीकरणाचं अभियान राबवलेलं होतं। अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही। अजूनही भाजपचे नेते सांगतात की 50% ते पूर्ण झाले, पण प्रत्यक्षात तसं झालंय का हा संशोधनाचा विषय। आता मुळात मी आता इतक्या जणांचं ऐकते, मी येईन गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती। गुणरत्न सदावर्ते ॲडव्होकेट आहे, शिकलेला माणूस आहे, सगळं काय आहे, नको त्या गोष्टीमध्ये घुसतो। ज्या गोष्टीत त्यांना कोण आमंत्रणही देत नाहीत त्या गोष्टींमध्ये घुसून त्याच्यावरती भाष्य करणं, मीडियाचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करणं। कारण असंही कोण विचारत नाही आता कुठल्या ना कुठल्या पक्षाचा आधार असतो त्यांना, म्हणून ते काही ना काही बरळत असतात। आता त्यांचं महत्त्वाचं विधान, खरं तर ते आंबेडकर चळवळीतले आहेत आणि त्यांनी या विषयावरती भाष्य करणं म्हणजे राज ठाकरेंनी कुंभमेळ्यावरती बोलले म्हणजे हिंदूंच्या भावनांना हात घालला वगैरे, हे मला वाटते शिकलेला माणूस आहे गुणरत्न सदावर्ते। शिकलेला माणूस आहे, कायद्याचा अभ्यास केलेला आहे, एक शास्त्रीय दृष्टिकोन याच्यामधनं बघण्याचा एक चष्मा आहे त्यांच्या डोळ्यावरती। आणि असं असताना त्यांनी ह्या गोष्टीवरती विधान केलेलं आहे। बरं ठीक आहे, विधान केलंय, पण शास्त्राचं काय, जे सायन्स जे सांगते त्याच्यावरती गुणरत्न सदावर्ते काही बोलले का? बरं या कुंभमेळ्यावरती बोलण्याचं कारणच नाही मला वाटते सदावर्तेला, कारण याच्यावरती मी आणखीन एक व्हिडिओ टाकणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अक्का आहेतच, तुम्हाला कळलंच असेल कुठल्या अक्काबद्दल मी बोलते। ती आहे सुषमा अक्का, जी स्वतःच्याच अंधारामध्ये कायम हरवलेली असते। त्या बाईला एक कधी कोण आमंत्रण देत नाही, पण स्वतःच आपली ती राजसाहेबांबद्दल बडबडत असते। बरं ह्या विधानानंतर त्या बाईने, त्या अक्काने एक ट्विट सुद्धा केलं की राज ठाकरे कधी कधी खरं बोलतात, कधी कधी खरं बोलतात। बरं का, ह्या विधानावरती त्यांनी ट्विट केलेलं आहे की राज ठाकरे कधी कधी खरं बोलतात आणि यांचं हे विधान मला पटलेलं आहे। बरं ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला वाटलं सुषमा अक्काला काहीतरी अक्कल आली असेल, राजसाहेब जे बोलतात ते बरोबर बोलतात त्याच्यावरती। दुसऱ्या दिवशी त्यांनी एक व्हिडिओ टाकला की राजसाहेब बोलले ते पटलं, पण राजसाहेब ह्या मुद्द्यावर नाही बोलले, राजसाहेब मोदींवरती नाही बोलले, राजसाहेब शहावरती बोलले नाही, राजसाहेब अंबानीवर बोलले नाही, राजसाहेब याच्यावर नाही बोलले, राजसाहेब कोश्यारीवर नाही बोलले, राजसाहेब फक्त कुंभमेळ्यावरती बोलले। हिला पाहिजे काय?
ह्या अंधारेबाईला पाहिजे काय नेमकं? म्हणजे राजसाहेब बोलले तर राजसाहेब ह्याच्यावरती का नाही बोलले, राजसाहेब ह्याच्यावरतीच बोलले. आता तुला विचारून बोलणार का राजसाहेब? मुळात मुद्दा आहे. आणि राजसाहेब बोलले म्हणून तुला एवढा प्रश्न पडण्याचं कारण काय? राजसाहेब शेवटी प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत. ते त्यांच्या रक्तामध्ये ते आहे प्रबोधन करण्याची ताकद, जे कोणाच्या अंगात नसते बरं का. समाजाला आरसा दाखवण्याचं काम हे 9 तारखेच्या सभेमध्ये राजसाहेबांनी केलेलं आहे. त्यांनी समाजाला एक आरसा दाखवलेला आहे. त्यांना सांगितलेलं आहे ठणकावून की अंधश्रद्धेचा चष्मा बाजूला काढा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये काही फरक असतो हे ठणकावून सांगणारा मला वाटतं आपल्या देशामध्ये आतापर्यंत उरलेला एकमेव नेता आहे. म्हणजे ज्यांनी ठणकावून सांगितलं होतं की मस्जिदवरती जर भोंगे लागले तर त्यांच्या समोर आमचे भोंगे लागतील. संभाजीनगरच्या सभेमध्ये ठणकावून बोललेला नेता आहे की यांची तोंड बंद करा, नाहीतर यांच्या तोंडामध्ये मी बोळा कोंबेन. आहे कोणाच्या अंगात ही हिंमत? आहे कोणा? सगळ्यांना असं वाटलं की राज ठाकरे एक धर्माच्या विरोधात बोलतात, पण प्रत्यक्षात ध्वनी प्रदूषण आपल्याकडे नाहीये का? बरं, हे नको त्या वेळेला जे मोठे मोठे भोंगे लागलेले असतात, भोंग्याची परवानगी आहे का? सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला एक आवाजाची मर्यादा ठेवली पाहिजे, कारण त्या आवाजाचा त्रास होतो. सामान्य माणसाला त्रास होतो, त्यात परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्रास होतो. माझ्याकडेच तिकडचा एक विद्यार्थी आहे, गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे फॉलोअप करतोय. त्याला अभ्यास करायला बिलकुल जागा नाही, कारण तिथे डॉल्बीवरती अजान लावली जाते, तिथे शर्यत लागते, रेस लागल्यासारखी लागलेली असते तिथे अजानच्या वेळेला. असा तो मुद्दा आहे. तो सातत्याने तिकडच्या पोलीस यंत्रणेला, तिकडच्या सगळ्या लोकांना सातत्याने त्याचा फॉलोअप चालू आहे. इतका त्रास मुस्लिम समाजाच्या जे विद्यार्थी मुलं आहेत त्यांना सुद्धा होतोय. आणि ह्या मुद्द्याला राजसाहेबांनी हात घातलेला होता की हे भोंगे बंद करा. मग भोंग्यामध्ये फक्त मस्जिदीच नाही, सगळ्यांना हा नियम, सुप्रीम कोर्टाने फक्त मुसलमानांना हा नियम दिलेला नाही, हा सगळ्यांना नियम दिलेला आहे की तुम्हाला किती आवाजाची मर्यादा ठेवायची. बरं, एखादा सण असेल तर ठीक आहे, पण रोजच्या दिवसाला 3-4 वेळेला ही अजान म्हणजे एवढ्या भोंग्यामधून होणं हे त्रासदायकच आहे, सगळ्यांनाच त्रासदायक आहे. ह्या मुद्द्यावरती बोलले तेव्हाही सुषमा अक्काला हा विषय लागला होता की राज ठाकरेंना बाकीचे सगळे विषय बाजूला राहिले आणि भोंगा फक्त दिसला. म्हणजे एखाद्या समाजाला त्यांचा आरसा दाखवणं चूक आहे का? सुषमा अक्काकडे ती हिंमत आहे का दाखवायची? बरं, राजसाहेब फक्त याच्यावरतीच बोलले का? आत्ता मागे राजसाहेब लाकडांसारख्या विषयावरती बोलले होते. लाकूड, झाड, ज्या प्रमाणात झाडांची कत्तल होते त्या विषयावरती बोलले होते की आपल्याकडे आपण अंतिम संस्कार करताना जेवढी लाकडं जळतो त्या ठिकाणी जर एखादा त्या यंत्राचा उपयोग केला तर तेवढी झाडं वाचली जातील. राजसाहेबांनी हा इतका महत्वाचा आणि ज्वलंत मुद्दा मांडलेला होता. या मुद्द्याकडे सगळ्यांनी आपल्या सोयीप्रमाणे बघितलं, धर्माच्या चष्म्यातून बघितलं. त्यांचा मुद्दा हा होता की जर आपण अंतिम संस्कार करताना जर लाकडांचा उपयोग करतोय तर किती प्रमाणात विचार करा, वृक्षतोड होते, तेवढ्या प्रमाणात आपलं जे पर्यावरण आहे त्याला हानी पोचते. त्यापेक्षा जर आपण इलेक्ट्रिक मशीनचा जर उपयोग केला तर तेवढी वृक्षतोड जी आहे ती थांबेल. आणि एवढा मोठा मुद्द्याला राजसाहेबांनी हात घातलेला तेव्हाही त्यांना असं वाटलं नाही की कुठला समाज नाराज होणार आहे. पण हे प्रबोधन करण्याची ताकद ही सगळ्यांमध्ये नाहीये आतापर्यंत. कोणी, बरं, ह्या मशीन नाहीयेत का आपल्या भारतामध्ये? माझ्या सासऱ्यांचं निधन झालं होतं 1999 साली, आणि त्यावेळेला त्यांची ही इच्छा होती, कारण ते नायर हॉस्पिटलला कामाला होते, त्यांची इच्छा होती की मला इलेक्ट्रिसिटीमध्येच माझं अंतिम संस्कार करायचं. आणि 99 मध्ये आम्ही त्यांच्या भावनाचा आदर करून त्या इलेक्ट्रिक मशीनमध्ये आम्ही त्यांचा अंत्यसंस्कार केलेला होता. म्हणजे हा आजचा मुद्दा नाहीये. इलेक्ट्रिक मशीन आपल्या भारतामध्ये आधीपासून आहेत, फक्त साहेबांनी तो मुद्दा तुमच्या समोर आणला की आपण या मशीनचा उपयोग का नाही करत. आणि त्यावेळेला पण पर्यावरणाकडे आपल्या मस्त अँगलने दुर्लक्ष करून लोकांच्या समोर जो मुद्दा आणला गेला तो म्हणजे धर्माचा, की राजसाहेब फक्त धर्मावरती बोलतात. आता तो नितेश राणे जे बोलले
की राजसाहेबांना कायम हिंदू धर्म दिसतो. नाही, राजसाहेबांना श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक कळतो. राजसाहेब सगळंच तुमच्या अंधश्रद्धेच्या चष्म्यातून बघत नाहीत. त्यांना ती डोळस नजर आहे, डोळसपणे बघण्याची त्यांच्याकडे एक ताकद आहे आणि बोलण्याची ताकद आहे. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर बोलण्याची ताकद आहे. तुम्ही जे म्हणता ना राजसाहेब भूमिका बदलतात, राजसाहेब भूमिका बदलत नाहीत. राजसाहेब आपला मुद्दा मांडतात की तुम्ही धर्माच्या नावाखाली हे जे काय करताय, म्हणजे तुम्ही म्हणता तसा धर्म नाहीये. हिंदू धर्माची व्याख्या अशी नाही तुम्ही बोलताय तशी. खरं तर ह्या मुद्द्यांना जर शास्त्रीय नजरेने जर बघितलं, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असा पक्ष आहे जो कायम पर्यावरणासाठी भांडतोय. आपल्या विकासाच्या दृष्टीने आपला महाराष्ट्र कसा घडवता येईल त्या अनुषंगाने कायम राजसाहेब बोलत आलेले आहेत. त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. पर्यावरण किती महत्वाचं आहे याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि या पर्यावरणाचाच एक भाग म्हणजे गंगा नदी, जी आपल्या देशातली सगळ्यात मोठी नदी आहे. बरं, हे फक्त गंगा नदीचेच झालेलं आहे का दूषितीकरण? नाही, संपूर्ण देशात जेवढ्या नद्या आहेत सगळ्यांच्या पाण्याकडे बघा. आपली मुंबईची मिठी नदीच बघा. आपल्याला केव्हा आठवण येते? जेव्हा पावसामध्ये मिठी नदीला पूर येतो आणि त्यावेळेला जेव्हा मुंबई वाहते, मुंबई जेव्हा वाहून जायला निघते, तेव्हा आपल्याला त्या मिठी नदीचा गाळ उपसण्याचं आठवतं. पावसाळा जवळ आला की मग ती कशी चोकअप झाली, मग त्याच्यामध्ये कशा म्हणजे त्या नदीचा गटार झालेला आहे, तिथे कसं कंपन्यांनी पाणी सोडलेलं आहे, म्हणजे हे सगळं आपल्याला त्यावेळेला आठवतं. म्हणजे किती महत्वाचा मुद्दा आहे. नदीच्या पाण्याचा मुद्दा हा किती महत्वाचा आहे याच्याकडे सर्रासपणे आपलं सरकार असेल किंवा जे आता सत्तेत बसलेली माणसं आहेत, ज्यांची लोक भुंकतायत आता, किती सर्रासपणे हा विषय धर्माकडे डावलून आपल्या जबाबदाऱ्यांमधनं ते बाजूला झालेले आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे की हा मुद्दा त्यांच्या अखत्यारीत येतो, त्यांनी याकडे डोळसपणे बघितलं पाहिजे. बरे, जे लोक बोलतायत की कुंभमेळ्याला किती 85,000 करोड किंवा 85 करोड एवढी लोक गेलेली होती, खरंच तेवढा आकडा कोणी काढलेला आहे? कारण जेवढ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे ना, त्यांचा आकडा अजून समोर आलेला नाही की किती लोक मेलेले आहेत. तर तुम्ही 85 करोड कसं काय म्हणू शकता की एवढी लोक कुंभमेळ्याला गेली होती? हा आकडा कोणी आणला, कोणी सर्वे केला? जर ह्या आकड्याचा सर्वे आहे ना, तर जी लोक चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेली आहेत ना, त्यांचाही आकडा तिकडच्या सरकारने, योगीजींनी समोर आणावा. म्हणजे ते जुळवता येईल की खरंच 85 करोड लोक गेली होती, कारण तेवढा आकडा समोर आलेला नाही. बरं, सुषमा अंधारेंवरती मी येईल. त्यांचं म्हणणं आहे राजसाहेब कधी मोदीजींवरती बोलले नाही. राजसाहेब, सुषमा अंधारे का त्यावेळेला कानात बोळे घालून बसलेले असते का? भगतसिंग कोश्यारीवरती बोलले नाही. भर सभेत त्यांनी त्यांची पूर्ण दिंड काढलेली. म्हणजे सुषमा अंधारेला मला वाटतं की राजसाहेबांची प्रत्येक गोष्ट तिला विचारायला पाहिजे. काय विचारतील आणि कोणाला वाटतंय म्हणून त्यांना, म्हणजे आजकालचं राजकारण काय झालं माहितीये का? समाजाला, हे समाजासाठी बोलते मी, समाजाला प्रबोधन करणारा नेता नकोय. की तुम्हाला तुमची पुढची पिढी जेव्हा ह्या देशामध्ये जन्माला येईल, पुढची पिढी जेव्हा ह्या देशात जन्म, तेव्हा तुम्ही त्या पिढीला काय देणार आहात? म्हणजे आज जर शास्त्रीय दृष्ट्या जर तुम्ही बघितलं तर एक निरोगी आयुष्य ते तुमच्या पिढीला देणं हे तुमचं काम आहे. त्याकडे डोळसपणे बघणं, श्रद्धेतून बघायला पाहिजे, अंधश्रद्धेतून बघायचं नाही. शास्त्रीय दृष्ट्या तुम्ही तिकडे बघितलं पाहिजे तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार आहेत. पण जर तुम्ही आज श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा जर घेऊन चालत असाल तर आजच्या नेत्याला हेच पाहिजे आणि तुम्हाला जे हवंय तेच आजचा नेता देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्हाला ते पाहिजे. आणि त्यातून होतंय काय? तुमच्या पुढच्या पिढीचं काय भविष्य तुम्ही घडवताय. आणि हे डोळसपणे सांगणारा, परखड मत मांडणारा एकच नेता आहे आत्ताच्या तारखेमध्ये, ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, ज्याने तुम्हाला सांगितलंय की गंगा नदी दूषित आहे किंवा भारतातल्या सगळ्या नद्या या दूषित आहेत, त्या स्वच्छ केल्या पाहिजेत. आणि हे कोण करणार? हे सरकारचं काम आहे का? तर होय, सरकारचं काम आहे. पण त्याबरोबर 10 ते 20% आपलं सुद्धा काम आहे की आपण हे पाणी दूषित करण्यामध्ये आपला वाटा किती मोलाचा आहे. बरं, दुसरा मुद्दा, आणखीन एक महत्वाचा असा मुद्दा राजसाहेबांनी त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये बोलले होते की आत्ताच कोरोना येऊन गेला आणि आपण त्यावेळेला तोंडाला फडकी बांधून फिरत होतो. एवढा महत्वाचा विषय राजसाहेब बोलले. म्हणजे कोविड येऊन किती वर्ष झाली? 2020-21 मध्ये आपण तोंडाला रुमाल बांधून फिरत होतो. त्यावेळेला
कारमध्ये नवरा बायको बसलेले असतील तरी कारमध्ये सुद्धा पोलीस अडवायचे की तुम्ही मास्क नाही लावलाय, फाईन भरा. एका घरात राहणाऱ्या माणसांना सुद्धा गाडीत आपल्या 4 चाकीमध्ये मास्क घालून बसायला लागायचं. नाही घातला तर सरकारला फाईन द्यायला लागायचं. कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल केलेला आहे प्रशासनाने. म्हणजे कोविड होता तेव्हा आपल्याला एकमेकांचा स्पर्श पण चालत नव्हता. आणि किती काळ लोटला असा कोविड होऊन. आता 2025 आहे. 2021ला कोविड आपल्या भारतात होता. म्हणजे 2-3 वर्षामध्ये आपण एवढं विसरलो की म्हणजे किती महत्वाचा मुद्दा होता जो राजसाहेबांनी इतक्या छान पद्धतीने मांडला होता. आणि त्या गोष्टीचं राजकारण करून आज कोण हिंदुत्वाचा विषय करते. एक महंतचं आता मी ऐकलं, ते एक महंत एबीपी माझावरती होते 0 Hours मध्ये. ते म्हणतायत की एक मंत्र आहे, तो मंत्र त्यांनी म्हणून दाखवला. हा मंत्र तुम्ही तुमच्या घरात म्हणून जर घरात आंघोळ केली तरी कुंभमेळ्याचं स्नान तुम्हाला मिळतं. मग आमच्या संदीप देशपांडेंनी त्यांना चांगला प्रश्न विचारला, म्हणजे फक्त तुम्ही म्हणताय म्हणून तो मंत्र म्हटला तर मला कुंभमेळ्याचं स्नान इथे होणार? म्हणजे फक्त तुम्ही म्हणताय म्हणून तसं खरं आहे का? तसं म्हणजे धर्म तुम्ही सांगताय तसं आहे का? खरं तर ह्या गोष्टीकडे सगळ्या समाजाने डोळसपणे बघितलं पाहिजे, विचार केला पाहिजे. पण आपल्याकडे ती नजर येणार नाही असं मला वाटते. कारण तो काळ होता प्रबोधनकार ठाकरेंचा, तो काळ होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तो काळ होता समाज सुधारकांचा. कारण त्यावेळेला सुद्धा राजा राममोहन रॉय असतील किंवा महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा असंख्य लोकांनी जेव्हा हिंदू धर्मामधल्या काही चालीरीती जेव्हा बदलण्याचा प्रयत्न केला त्यांनाही असाच विरोध झालेला होता. जसं बालविवाहाची प्रथा बंद करणं, विधवा विवाहांना पुनर्विवाह करता येत नव्हता, मुलींना शिक्षणाचा अधिकार नाही, नवरा मेला की बायकोला सती म्हणजे जिवंत त्या चितेवरती जळायला लागायचं, लहान मुलीचं कुठल्याही वयोगटातल्या पुरुषांबरोबर लग्न होणार. म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रथा होत्या ज्या हिंदू धर्मातल्या होत्या त्या प्रथा हिंदू धर्मातल्याच लोकांनी, जे समाजसुधारक होते त्यांनी जेव्हा ह्या बंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही एवढाच विरोध सहन करावा लागला होता. त्यांनाही हे बोलण्यात आलं होतं की तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात बोलताय, तुम्ही हिंदू धर्म संपवताय. शेवटी राजा राममोहन रॉय असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यावेळेला जेवढे समाजसुधारक झाले त्यांना शेवटी इथे आलेल्या ब्रिटिश गव्हर्नरचा उपयोग करून घ्यावा लागला. आणि तेव्हा जाऊन हे कायदे बंद झाले. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी आम्ही महिला दिन, जागतिक महिला दिन साजरा केला ना. आज जाऊन आम्ही त्या महिला स्वतंत्र भारतामध्ये आम्ही श्वास घेतोय. आजची महिला जी पुढे गेली आपण म्हणतोय ना, ते हिंदू धर्माच्या विरोधात जाऊन काही कायदे केले त्याच्यानंतर आपण पुढे आलोय. नाही तर विचार करा, लहानपणातच लग्न झाली असती, लहान एखाद्या 2-3 वर्षाच्या मुलीचं लग्न एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर झालं असतं, 1-2 वर्षात ती विधवा झाली असती, किंवा नवरा मेला म्हणून चितेवर तिला जाळण्यात आलं असतं. मग आजचा दिवस या स्त्रियांनी बघितला असं का? तेव्हाही हिंदू धर्मातल्या लोकांनी, ब्राह्मणांनी कडाडून विरोध केलेला होता. पण त्या विरोधाला झुगारून ह्या समाज सुधारकांनी ह्या गोष्टीला हात घातला, विशेषतः महिलांचा. आणि म्हणून आज आमच्यासारख्या महिला या स्वतंत्र भारतामध्ये आहोत. आणि तेच काम जर प्रबोधनकार ठाकरेंचा नातू राजसाहेब ठाकरे करत असेल तर मी त्यांचं स्वागत करते. मला अतिशय आनंद झाला की कोणतरी, मी अशा पक्षामध्ये काम करते ज्या पक्षाला स्वतःचा एक चष्मा आहे, अंधश्रद्धेचा नाही, शास्त्रीय दृष्ट्या काहीतरी बघण्याचा एक चष्मा त्यांच्याकडे आहे. आता समाजाने विचार केला पाहिजे की ह्या तुमच्या डोळ्यावरती तुम्हाला कोणता चष्मा लावायचा आहे. श्रद्धा असणं वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला अंधश्रद्धेचा चष्मा लावायचा आहे की तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या चष्मा लावायचा आहे. आज आपण जगतोय, आज आपल्याला माहिती आहे की किती प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, पाण्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत किंवा ध्वनी प्रदूषण आहे. सगळ्या प्रदूषणाचा सामना आपण करतोय. तर मग आपल्या येणाऱ्या पिढीला आपण येत्या 10 वर्षामध्ये काय देणार आहोत? आपण असंच राजकारणी बोलतात ते हिंदुत्व मानायचे की आपल्याला जे वाटतंय ते हिंदुत्व, आपलं जे खरं हिंदुत्व जे आपल्याला
स्वच्छ राहण्यापासून जी सुरुवात होते त्या हिंदुत्वाकडे वळायचंय आणि सगळ्या समाजासाठी आहे. असं नाही की एका धर्मावरती राजसाहेब बोललेले आहेत, हे सगळ्यांसाठी आहे की जे नेचर आहे, जो निसर्ग आहे, जो निसर्ग आपल्याला मिळालेला आहे, तो खराब करायचा कुणालाही अधिकार नाहीये. कारण आपण जंगल तोडत चाललोय म्हणून जनावर रस्त्यावरती येतात आणि जनावर रस्त्यावर आले की पेपरला बातमी येते की बिबट्या यांच्या घरात शिरला. नाही, राजसाहेब जसं बोलतात, बिबट्या तुमच्या घरात नाही शिरत, तुम्ही त्याच्या घरात घर बांधून राहिलेले आहेत. हा खूप मोठा मुद्दा आहे आणि एका गोष्टीचा आनंद होतो की या निमित्ताने, कुंभमेळ्याच्या निमित्ताने राजसाहेबांनी दिलेल्या एका स्टेटमेंटच्या मुळे, एका सभेमध्ये दिलेल्या एक वक्तव्याच्या निमित्ताने ह्या मुद्द्याला सरळ सरळ हात घातलेला आहे. आणि हे फक्त राजसाहेब ठाकरेच करू शकतात. कारण प्रत्येकाला आपल्या मतदानाची भीती असते. अरे ह्याच्या विरोधात बोलले तर माझा हा मतदार नाराज होईल, माझा तो मतदार नाराज होईल. पण प्रबोधन करण्याची ताकद नाही याच्या आधी कोणामध्ये होती ना आहे. एक असा नेता आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. खरं तर महाराष्ट्राने त्या नेत्याची किंमत बघावी. आपल्या हातात आहे पण आपण त्या नेत्याला एक चान्स देत नाही आहोत. असा बोलणारा नेता तुम्हाला नको आहे का? याचा विचार करा. महाराष्ट्रातल्या जनतेला मी म्हणेल या गोष्टीचा विचार करा. ज्या नेत्याकडे शास्त्रीय नजर आहे, जो नेता स्वतः हिंदू आहे पण हिंदूच्या अंधश्रद्धेच्या चष्म्यातून कधी बघत नाही, समाजाला शास्त्रीय दृष्ट्या बघणारा, निसर्गावरती प्रेम करणारा असा नेता तुम्हाला नको आहे का? तुम्हाला भ्रष्टाचारात बरबटलेला नेता पाहिजे, तुम्हाला करोडपती झालेले नेते बघायची सवय लागले, तुम्हाला एका इलेक्शनवरती करोडो रुपये खर्च करणारा नेता हवाय, की तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्या निसर्गासाठी तुम्हाला एक चांगलं वातावरण देण्याचा प्रयत्न करणारा, तुम्हाला तुमच्या न्याय हक्कासाठी लढणारा असा नेता तुम्हाला हवाय. याचा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेने करायचा आहे. मला विचाराल तर मला हाच नेता आणि असाच नेता मला हवाय जो प्रबोधन करायची ताकद ठेवतो. बाकी तुमचा विषय. येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्ही दाखवणारच आहे पुन्हा की तुम्हाला बरबटलेले हवेत की तुम्हाला तुमच्यासाठी काम करणारा हवाय नेता, हे तुम्ही ठरवायचे. बाकी जनता जनार्दन, जनता मायबाप विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.